नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या होमवर्क सेशनमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. काल आपण तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, हळूच यावो हळूच या, ही कविता काल आपण होमवर्क या सेशनमध्ये पाहिली होती. तर तुम्ही सर्वांनी ती कविता छान पद्धतीने वाचली असेल. काही जणांची ती जवळजवळ पाठही होत आली असेल. या कवितेवरच आधारित काही खालीलप्रमाणे प्रश्न तुम्हाला दिसून येतील. ती कविता जर पूर्ण मन लावून वाचली तर तुम्हाला त्या कवितेवर आधारित प्रश्नांची उत्तरे ही सहज देता येतील. तर तीही तुम्ही प्रश्नाची उत्तरे देता येतात का हे चेक करून पाहावे. यानंतर आज आपण आपल्या होमवर्क सेशनमध्ये चिंटू रुसला चिंटू हसला हा पाठ पाहणार आहोत. या पाठाचं आज आपण सर्वांनी शांतचित्ताने मन लावून पूर्ण एक ना एक शब्द वाचून घ्यायचा आहे. आणि या पेजवर तुम्हाला बरेचसे स्वरूपाची विरामचिन्हे तुम्हाला दिसत आहेत. त्यानुसार आपल्याला बऱ्याच ठिकाणी थोडं थांबावं लागणार आहे, काही ठिकाणी जास्त थांबावं लागणार आहे. याचा जास्त विचार न करता आज आपण फक्त शब्द कशा पद्धतीने सगळे वाचता येतील हे आपण या व्हिडिओच्या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्व पालकांनीही विद्यार्थ्यांना मदत करावी. हे चिंटू रुसला चिंटू हसला हा पाठ वाचताना काही अडचण आल्यास त्यांना मदत करावी. तसा पाठ सोपाच आहे आणि छोटे छोटे शब्द आहेत. आपले मुलं सहज या पाठातील शब्द वाचू शकतात. यानंतर तुमच्यासमोर दुसरं एक पेज ओपन झालेलं असेल, ते म्हणजे इंग्लिशचं लुक, लिसन, रिपीट अँड रीड. तर या ठिकाणी पहिले 2 शब्दापासून बनलेलं सेंटेन्स आहे अ हेन. त्यानंतर 3 शब्दांपासून बनलेलं एक सेंटेन्स आहे अ पेट हेन. आणि नंतर 5 शब्दापासून, जसं की अ पेट हेन इन अ नेट. अशा पद्धतीने आपल्याला सेंटेन्सेस या ठिकाणी बनवायचे आहेत. आणि पहिल्यांदा हे कशा पद्धतीने बनलेत याचा आपल्याला पहिल्यांदा अभ्यास करायचा. आणि त्याच्याखाली तुम्हाला काही शब्दही दिलेत. फाइंड द ऑड मॅन अँड इन सर्कल इट. तर आपल्याला जे खाली 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी एक शब्द वेगळा आहे, ऑड आहे, तर त्या शब्दाला आपल्याला सर्कल करायचं आहे. असे तुम्हाला खाली 5 लाईनमध्ये शब्द दिलेले आहेत. त्याच्यात पहा, पहिल्या लाईनमध्ये मॅट, सॅट, पॅट आणि पेट आहे. म्हणजे या तीनही शब्दांचं प्रोनाऊन्सिएशन सेम आहे. मॅट, सॅट, पॅट. आणि जे शेवटचा शब्द आहे त्याचं पेट आहे. ई मध्ये ई आलेला आहे म्हणून तो ऑड आहे. अशा पद्धतीने खालीही तुम्हाला कोणत्या पद्धतीने तो वेगळा असेल हे पाहायचं आहे आणि त्याला सर्कल करायचं आहे. त्यानंतर मॅथ या विषयाचा आपण या ठिकाणी होमवर्क पाहूया. सर्व विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल बरेचसे आपण सोडवलेले आहे. जवळजवळ सर्व मुलांना ॲडिशन आणि सबट्रॅक्शन हे एक्झाम्पल जमतात. परंतु यांच्या आता आपल्याला पेअर पाहिजे. आता जसं की वरती तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे 10 + 12 इज इक्वल टू 22. तसंच खाली दिलेलं आहे पहा, 10 + 12 या दोघांची बेरीज ही 22 येते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग 22 मायनस जर 10 केले तर त्या वरच्या डिजिटपैकी एक डिजिट या ठिकाणी येतो. म्हणजे फक्त या ठिकाणी जे साईन आहे, या ठिकाणी जे साईन चेंज केल्यानंतर कोणते डिजिट कोणीकडे जातात. म्हणजे आपण म्हणू शकतो की फन म्हणजे मजेशीररित्या या ठिकाणी आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन करायला मिळणार आहे. 22 - 10 या दोघांची जर वजाबाकी केली, सबट्रॅक्शन केलं तर 12 येते. 12 बी वरच्या याच्यातच आहे. आता पुन्हा त्याच्यासमोर लिहिलं आहे की 22 - 12 या दोघांचे जर सबट्रॅक्शन केलं तर 10 येते. अशा पद्धतीने आपल्याला खालचे एक्झाम्पलही सोडवायचे आहेत. आणि पालकांनी त्यांच्या मतानुसार वेगवेगळ्या संख्या, वेगवेगळे डिजिट द्यायचे आहेत. आणि डिजिट देऊन त्यांना
त्यानुसार ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच्या पेअर देऊन अशा पद्धतीने सोडवण्यासाठी प्रेरित करायचं आहे. चला तर सर्वजण होमवर्क करायला आता सुरुवात करूया आणि तुम्ही सर्वजण छान पद्धतीने कराल अशी मी आशा बाळगतो आणि तुमच्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो.